Hello, hello. This is the my artifact episode number 2124. आजची तारीख आहे 17 डिसेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:45. काल मी लुक बॅक 2020. यस, म्हणजे या वर्षी, म्हणजे कसं आहे की आपण प्रत्येक वर्षी एक रेकॉर्ड करतो की या वर्षी एक्झॅक्टली झालं काय. या म्हणजे म्हणजे की पूर्ण वर्षाचा एक प्रकारे एक आराखडा समथिंग. यस, की काय केलं, का नाही केलं, काय डेव्हलपमेंट केली, काय टार्गेट अप्रोच केले, कुठपर्यंत आपण आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचलो, अजून काय कमतरता आहे, काय शिकलो, काय चुका केल्या, त्यातून काय शिकलो, वगैरे वगैरे. या साऱ्या गोष्टी मी रेकॉर्ड करतो प्रत्येक वर्षी. ओके. आणि काल मी ते रेकॉर्ड केलं. त्याचं नाव आहे लुक बॅक 2020. ओके. इट वॉज रिअली गुड. या खूप चांगलं वाटलं. 1 घंट्याचा कम्प्लीट आहे. मस्त. त्यामुळे काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. सो असं नाही का, काल असं काही फारसं काही खास काही झालं नाही वगैरे. त्यामुळे माझी लिस्ट आता थोडी बहुत येऊन राहिले. आता राईट नाव 67 सिटीज कव्हर केल्या आहे. ओके. आणि ही जी नवीन लिस्ट आहे हे फुल फ्लेजेड ट्रॅव्हल बेस्ड लिस्ट आहे. याच्यामध्ये जेवढे काही लोकेशन्स आहे ते एक तर नेचर, काही हिस्टॉरिकल, काही टेम्पल, काही म्युझियम, काही केव्ह, अशा गोष्टी आहे ह्याच्यामध्ये. अर्बन एरिया मोस्टली मी अर्बन एरियाचे पण आहे, पण त्याचे फारसे लोकेशन आहे ना अर्बन एरियाचे. वाय मला एक ट्रॅव्हलचा एक फंडा क्लिअर झाला. व्हॉट इज मीन बाय ट्रॅव्हल? ट्रॅव्हल म्हणजे असं नाही का आपण कोणत्या दुसऱ्या सिटीमध्ये जातो किंवा वगैरे मोठे मोठे बिल्डिंग वगैरे पाहतो, तर हे ट्रॅव्हल झालं. म्हणजे आय वॉज लाईक, जर मी बँगलोरला गेलो आणि तिथे खूप मोठे मोठे सिटीज आहे, हे आहे ते आहे, आणि मी त्यांना शूट केलं वगैरे, आणि मी असं म्हणत आहे की मी ट्रॅव्हल व्हिडिओ बनवतो आणि त्याच्यामध्ये मोस्टली अर्बन एरियात दिसून राहिलं आहे, तर ते बरोबर वाटत नाही. राईट. म्हणजे इट वॉज नॉट रिअली गुड. ओके. बट समज जर मी ट्रॅव्हल करतो आणि नेचर, हिस्टॉरिकल अशा काही गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचा मिनिंग एक प्रकारे ट्रॅव्हल असा होतो. या म्हणजे अशी एक गोष्ट जे तुम्ही डेली लाईफमध्ये कधीच बघत नाही. या म्हणजे असं नेचर वगैरे नेहमी, कॉन्क्रीट जंगल नेहमी तुमच्या आसपास अराउंड मध्ये असते. या यू डिडंट इव्हन सी, तुम्ही खूप साऱ्या लोकांनी कधी हिल स्टेशन वगैरे पण बघितलेलं नसेल. ओके. कधी. ओके. सो म्हणजे माझ्या लिस्टमध्ये अर्बन एरिया बहुत कमी आहे. ऑलमोस्ट म्हणजे हार्डली 3-4 सिटी वगैरे असेल जे मोठे मोठे आहे. पहिलं आहे दिल्ली, मुंबई, चेन्नई आहे, बेंगलुरू आहे, कोलकाता आहे, पुणे आहे. हे मोठे मोठे सिटीज आहे. त्या सिटीमध्ये मोस्टली हिस्टॉरिकल हेच लोकेशन आहे. अर्बन एरिया फारसा आहे नाही. बट जर आपण तिथून ट्रॅव्हल करू तर ऑब्व्हियसली एक अर्बन एरिया आपण एक्सप्लोर करू समथिंग. तुला काय वाटते का आपल्याला समज जर आपण हे काम करत आहेत हे खरं सक्सेसफुल होईल का? वेल, हे बघ, आपल्याला माहित नाही का गड्डा खोदल्यानंतर पाणी लागेल का नाही लागेल, कारण आपण पाहू शकत नाही. याचा अर्थ असा नाही ना की आपण गड्डा खोदूच नाही. ओके. समज जर आपल्याला तहान लागली असेल ना तर आपल्याला गड्डा खोदावा लागेल. ठीक आहे, म्हणजे 25 फीट, 50 फीट किंवा 100 फीट पर्यंत खोदल्यानंतरही समज जर तुम्हाला पाणी लागत नाही आहे तरी खोदत राहा. माइट बी त्याच्यानंतर पाणी असेलच. ओके. कसं आहे की या जमिनीवर कुठेही तू विहीर खोदणार आहे, तुला पाणी लागेलच. कोणत्या जमिनीवर घे, 100 फूट घे, 200 फूट घे, वडवर. डिपेंड करते तुझी मेहनत करण्याची ताकद किती आहे.
समजा 200 फीट खोदली आणि त्यानंतर तुला असा एक झरा लागला एकदम स्वच्छ पाण्याचा, तर इट विल बी रिअली गुड. बट 200 फीट पर्यंत तुला मेहनत करावी लागेल. ओके. इम्पॉर्टंट हे आहे की आपल्याला सक्सेस भेटेल नाही भेटेल वगैरे वगैरे, आपलं काम आहे त्या गोष्टीवर मेहनत करणं. आपलं काम आहे ते विहीर खोदणं. हेच एक इम्पॉर्टंट काम आहे. आणि आपण समजा जर हे काम जेवढ्या पद्धतीने, जेवढ्या लायबिलिटीने आणि जेवढ्या इमानदारीनं करू ना, सक्सेस भेटेलच डूड. मेहनत केल्यावर भेटतेच. आणि असं नाही आहे की हे काम व्यर्थ किंवा वाया जाईल, बिलकुलच नाही. असं विचारच नको करू. ट्रस्ट मी, इट इज नॉट. या कारण आपल्याला माहित आहे की आपल्याला हे होणार आहे आणि होणारच आहे डेफिनेटली. यस, विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, आपण हे काम करू शकतो. राईट. सो इट इज गुड. या म्हणजे असं फारसं काही खूप असा विचार नको करू का हे पॉसिबल होणार नाही तर मग व्हॉट वुड आय डू वगैरे, काय होईल माझ्यासोबत वगैरे. इट वॉज नॉट. हे जस्ट एक प्रकारे स्पॉइल करणं होते या साऱ्या गोष्टीला. अँड डोंट डू दॅट. या त्यामुळे तू स्वतःला स्पॉइल करशील. त्यानंतर तुझ्या आसपास अराउंड आता काही फारसं तर काही सांगायचं बोलायचं पण नाही, मग काही बोलूशाही वाटून नाही आलं. ऍक्च्युली नाही का, मी इथे वरती फिरून राहिलोय आणि इट वॉज एक प्रकारे बहुत जबरदस्त क्लाउड आहे. क्लाउड सॉरी, एक प्रकारे धुक, याने कोहरा, याने स्मोक नाही, म्हणजे जे असतात ना, म्हणजे हिवाळ्यात वगैरे पूर्ण असं कोहरा पूर्ण हे येऊन जाते आणि आपल्याला एक्झॅक्टली क्लिअर कळत नाही समोर काय आहे. ओके. बट इथे खूप जास्त नाही आहे, थोडं बहुत कमी आहे प्रमाणात, बट आहे. येस. आणि इट फील रिअली गुड. या हिवाळ्याची हेच एक खासियत चांगली असते, थंडी वातावरण. ऍक्च्युली मला हिवाळा आवडत नाही फारसा. म्हणजे हिवाळ्यात फक्त एवढं आवडते का, हिवाळ्यात मला नाही का थोडे चांगले कपडे घालूशे वाटते. म्हणजे जे माझे स्वेटर्स असतात ना, ते थोडे जास्त कूल असतात. आणि हे असे स्वेटर आपण नाही पावसाळ्यात घालू शकत, नाही उन्हाळ्यात, तर आपण हे हिवाळ्यातच घालू शकतो. सो फक्त एका गोष्टीसाठी हिवाळा आवडतो. आय लाईक पाऊस. येस, पावसाळा वॉज रिअली अमेझिंग. म्हणजे पावसाळ्यामध्ये म्हणजे जस्ट लाईक हे अशा प्रमाणे असते ना, म्हणजे समटाइम्स कुठे कुठे खूप चिखल असतो. या इट वॉज रिअली गंद. या बट इट वॉज लाईक दॅट की तुम्ही असं नेचरकडे वळताना ना, ते एक प्रकारे पूर्ण जे ऍटमॉस्फिअर आहे त्यांनी एकदम जस्ट आंघोळ केल्यासारखं दिसते, एकदम फ्रेश टवटवीत. या सो आय लाईक पाऊस. येस. आणि जेव्हा केव्हा पण पाऊस होते मी नेहमीच ओला होतो. आय रिअली लाईक रेन. उन्हाळा, वेल उन्हाळा बिलकुल नाही आवडत. आय रिअली हेट. म्हणजे सीझन मध्ये सर्वात लाईक मधले असं आहे, म्हणजे फर्स्ट नंबरवर आहे तो आहे विंटर. सॉरी, विंटर म्हणतो हे रेनी सीझन. त्यानंतर आहे विंटर आणि त्यानंतर आहे सर्वात हेटफुल आहे समर. समर मध्ये डूड इतकं गरम होते असं. म्हणजे राईट नाव मी जिथे राहतो इथे ऑलमोस्ट पारा अबव 45 डिग्री जातो होतं, त्यामुळे तर तापमान वॉज रिअली हॉट, कम्प्लिटली हॉट. येस. बट काही काही सीझन मध्ये म्हणजे आपण जोपर्यंत विंटर जोपर्यंत एक्सपिरियन्स केलं नाही, आपण अजूनपर्यंत स्नो बघितली नाही, तर माइट बी आपले सीझन्स काही चेंज होऊ शकते वगैरे. आय डोंट नो. म्हणजे हे सीझन आहे, डिपेंड करतं आपण कुठे राहतो, का राहतो, त्यानुसार सीझन चेंज राहतात ना. या म्हणजे मी राईट नाव वर्धेला राहतो, तर इथे जे बर्फ पडत नाही. बट समज जर मी काश्मीरमध्ये राहत असतो, तिथे बर्फ पडते, तर माइट बी यू गेट सिक ऑफ विंटर. सो आय डोंट नो, इट्स डिपेंड ऑन द लोकेशन वगैरे. फारसं काही बोलायचं काय आहे नाही, बट मी खूप जास्त जेवलोय. So this is it. गाणे येतो श्रोसा. This is the My Artifact episode number 2124. We are at Wardha, Maharashtra. Thank you.